प्रश्न आलेत पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने पहिला बॉल हाताळण्याकरिता प्रणय पाटील. पहिलाच बॉल खेळायचं होतं, कव्हरला बॉल मात्र निश्चित स्वरूपात आलाय ऑलमोस्ट काउ कॉर्नर मध्ये, जिथे नयन केणी जोडले जातील त्या बॉलच्या मागे. त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलं, फेकी आली, ॲक्युरेट फेकी. तदनंतर सिंगल न खाता इथे खोललं गेलं. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केले फलंदाजानं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2. ड्रीम स्टार्ट खूप महत्वाची असेल. 6 षटकांचं क्रिकेट म्हटलं की तुम्हाला एक मोठं क्रिकेट असतं, ज्यामध्ये सुरुवात खूप महत्वाची आहे. एका बाजूला घरचा संघ, यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फक्त बॉलला स्टीयर केलंय. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू तिथे बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल परिपूर्ण होते. शेखर किणे असतील, पाटील नेटवर्कची एंटायर टीम आपल्याला बघायला मिळते. कपिल पाटील, तदनंतर आपण पाहतात जतीन केणी, अनुराग चव्हाण हे पाटील नेटवर्क मध्ये सध्या कार्यरत आहेत आणि या स्पर्धेला उत्कृष्ट पद्धतीने कव्हर करतात. चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावसंख्या फलकावरती 3 आहेत. प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांच्या षटकातला तिसरा बॉल. या वेळेला प्लेड ऑन, बॅटची आतील कड आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त, ही गुणवत्ता राहिलेली अनेक वेळा प्रणय पाटीलची. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. पहिला धक्का गॉन. महत्वाचा होता, जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला एक स्वप्नगत सुरुवातीची गरज होती. त्यावेळेला प्रणय सांगतात की आम्ही टॉस हरलेत परंतु हा सामना जिंकणार, ज्या अनुषंगाने दाखल झालेत. कर्णधारांनी आत्मविश्वास दाखवला प्रणयला, जिथे अनेक वेळा त्याच्यावरती एक जबाबदारी दिली जाते आणि तो पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो. याही षटकात तेच केलं. तिसऱ्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवून दिली संघाला. शैलेश निवळच्या प्रत्येक कॅचसाठी आशिष भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. शेअर मार्केट 3.5 ला बंद होतं, परंतु यावेळेला या शिवनेरी चषकामध्ये सगळ्या काही गोष्टी उघड्या आहेत. जिथे आपण पाहतात आता इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज. जसजशी संध्याकाळ होईल, रात्र होईल, बक्षिसं वाटली जातील. चौथा बॉल आणि नुकताच दाखल झालेला फलंदाज जतीन आलेत स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल खेळतील या स्पर्धेमधला. त्यांच्यासाठी अगदी खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला डाऊन द ग्राउंड केलाय समोरच्या दिशेने. नयन केणी अगदी वेगाने आले, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. धावसंख्या 2 न भर होईल जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 5. ओंकार सर, आता सुरुवात मी म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या टीमचा 1 विकेट गेला, प्रणयने आले आणि प्रणयने तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली. इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला जे त्यांनी म्हटलं की 60 धावा, त्यासाठी भागीदारी खूप महत्वाची राहील. अगदी बरोबर. आणि प्रणय एक चांगला गोलंदाज, 1 विकेट आहे त्याच्या खात्यात. आणि आता बॉल हवा तर इकडे देखील कॅचची संधी थोडेसे दूर राहिले. मागचा जो बॉल स्टॉप केला ना प्रणयनं, खरं तर नक्कीच नयननं कौतुक व्हायला हवं. डीप मिड विकेटवरनं लॉंग ऑनला येऊन आउटफील्ड जिकडे खूप फास्ट चपळतेचा चीता आहे नयन, ज्या अनुषंगानं तो सुद्धा फिल्डिंग करतो आउटफील्डमध्ये लाईक जॉन्डी रॉड्स असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि याच अपेक्षा खरं विराथनकडनं आज त्यांच्या शिवनेरी चषकाला त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या पाठीराख्यांना. प्रणय तयार आहे. पॉवर प्लेमधला अंतिम बॉल P1 मधला आणि इथे वार केलाय प्रणय पाटील वरती आणि पाटीलला केलं टार्गेट आणि बॉल चालला मिडविकेटला, सीमारेषा पार. हा षटकार आलाय. फायनली फिनिश आहे ना जय महाराष्ट्र चिखलपाडासाठी या ठिकाणी चांगला राहिला. एक अतिशय सुंदर नाव जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि क्रिकेट देखील तितकंच दमदार त्यांना खेळावं लागेल. कारण म्हटलं जातं ना, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. पहिलं षटक संपल्या, रन्स आले 13. काय म्हणशील, जी सुरुवात तुफानी झाली आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला विकेट आली आहे, दुसऱ्या बाजूला षटकार आला, 13 रन्स आलेत. महत्वाचा होता तो जो शेवटचा षटकार आला. त्या षटकाराने मी म्हणेन जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आता वेल सॅटिस्फाय की 1 विकेट आपला बाद झाला. तदनंतर जो षटकार आला प्रणय पाटीलच्या विरोधात, त्या षटकारानं धावसंख्येला पुढे नेलं. दुसरं षटक आले रितेश केणी, बबलू यांचा पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉलला मात्र आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला. तदनंतर आपण पाहतात तो फटका खेळला. पॉवर प्लेचं षटक चालू असताना जबरदस्त सोक, चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार, 4. नाही, बबलूला ना आता डब्ल्यू शोधावा लागेल, कारण आता सुसाट सुटली आहे टीम. जर इकडे विकेटचा डब्ल्यू आला नाही ना तर मात्र मैदानावरती रन्स खूप वेगानं बनतील. टीमची टोटल 4 ने पुढे जाते, 17 या आकड्यावरती. अगदी बरोबर. इथून जर विकेट मिळाली तर येणाऱ्या काळात आपण पाहतायत फलंदाजांना थोडंसं मग टेन्शन मध्ये यावं लागेल, परंतु जिथे विकेट हवी आहे
त्यावेळेला बबलू यांच्याकडून फुलर लेनची गोलंदाजी होते. बॉल चाललाय डीप मध्ये, सीमा रेषा पलीकडे ऑन साइडला खेळलेला शिवनेरी षटकार. वेग येतोय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. नेक्स्ट मॅच जय भवानी दंडाखाडी वर्सेस दातिवरे या दोन टीमच्या दरम्यान. तर दातिवरे आणि टीम जय भवानी दंडाखाडी इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. या गोष्टीची काळजी घ्या. जशा 5 ओव्हर फिनिश होतील तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधनं पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत अगदी प्लेइंग लिस्ट घेऊन जायची आहे. ती तुम्हाला भरून फिल ऑफ करून द्यायची आहे. लोबा फुल टॉस मागचे 2 अगदी खराब बॉल होते. खरं तर जे रितेश किणी या नावाला आहे ना सुटेबल नव्हते. आणि पहिला टाकला कमी गतीनं, तो कापला पॉइंटला. दुसरा टाकला फुल टॉस, तिकडे फलंदाजांना सांगितलं चुकीला माफी नाही. आणि मिथून बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करतोय. सिंगल ॲड झाली आहे 24. आता विकेटची संधी होती बट फिल्डर नुकतेच तिकडनं बाजूला सरकवले. जे एक्स्ट्रा कव्हरला होते त्यातले ते लॉंग ऑफला. अजून 2 धावा आणि एक चांगला स्टार्ट मैदानावरती मिळाला. धावफलक 2 ने पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा झाल्यात. अजूनही पॉवर प्ले मधील ना 2 बॉल उत्कर्ष बाकी आहेत आणि धावेंचा जो आलेख आहे ना तो थांबायला तयार नाही आहे. अगदी बरोबर. आणि त्या धावा खूप महत्वाच्या आहेत. सध्या 2 बॉलचा खेळ बाकी असताना याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. बॉलला खेळले मिड विकेटला, बॉल नाही थांबणार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. खराब गोलंदाजी जो तुम्ही उल्लेख केला की रितेशला ही गोलंदाजी सूट होत नाही. सातत्यानं पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करणं त्याने अनेक वेळा क्रिकेटच्या परिपटलावरती दाखवलंय, परंतु आज नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रत्येक दिवस सारखा नाही. प्रत्येक दिवसाला तुम्ही तेच क्रिकेट खेळू शकत नाही. ज्या अनुषंगानं आज मी म्हणेन की संध्याकाळचं सत्र थोडंसं रितेशसाठी नाराजगी व्यक्त करणारं राहिलं, कारण ज्यामध्ये अगदी वेगवान गतीने धावा आल्या. 5 बॉलमध्ये 17. शेवटचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता, जिथे मिड ऑफला झाली चुकी आणि बॉल मिड ऑफला बीट करत आलाय लॉंग ऑफला. नशिबानं साथ दिली फलंदाजाला, चुकी झाली क्षेत्ररक्षकाची आणि या षटकात तब्बल 21 धावांची लयलूट, धावांचा दरोडा. 2 षटकांचा खेळ ओंकार सर संपला आणि धावगती मी म्हणेन की भरपूर झपाट्याने वाढली. या धावांना आटोक्यात आणायचं असेल तर 1 विकेट आता इथून खूप महत्वाची राहील. ही खेळपट्टी आहे ना एखाद्या सरड्याप्रमाणे किंवा राजकारणाप्रमाणे रंग बदलतीये. मागचा सामना 6 ओव्हर फक्त 32 झाले आणि आता काय घडलं, 2 ओव्हरमध्ये रन झाले 34. हे क्रिकेट आहे. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते, पाणी मैदानावरती पोहोचवलं जाईल. 2 ओव्हर नंतर या ठिकाणी ड्रिंक ब्रेक तुम्ही करताय. लक्षात घ्या 3 ओव्हर नंतर ती संधी तुम्हाला मिळणार नाही, याची काळजी घ्या. एक रन जशी इम्पॉर्टंट आहे तसं मैदानावरती एक पाण्याचा घोट देखील इम्पॉर्टंट आहे. 2 षटकं संपली आहेत, 34 धावा झाल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आहे ना या टुर्नामेंट मध्ये 102 धावा या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्यामुळे फार लवकर इकडे प्रणयला कंटिन्यू केला जाईल की 3रा विकल्प प्रथमेशला आणला जाईल. आणि अर्थातच या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये 34 खर्च झाल्यानंतर प्रथमेशला बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. टायमर आहे ना तुमच्यासाठी देखील ऑन आहे. पहिला बॉल या मॅचचा पडलाय बरोबर 3:45 तर त्याच्यामुळे तुम्हाला 25 मिनिटात 5 षटकं या ठिकाणी पूर्ण करावी लागतील. सॉरी 5:45. 2 तास डायरेक्ट मागे गेलो आपण. एकही फिल्डर बाउंड्री लाइन वरती राहू शकत नाही जर इतकं झाला तर. प्रथमेश तैयार होते. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आज प्रथमेश आपल्या गोलंदाजीचा रंग दाखवायला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल आणि पहिला डॉट बॉल या इनिंग मधला आलाय. 1 विकेट आली होती आणि त्यानंतर डॉट बॉल मात्र फर्स्ट. 34ला 1 बाद. प्रथमेश तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. शफल झाले आणि आता फाईन लेगला काढलाय बॉल. अंपायर्सनं थर्ड अंपायर घेतला या गोष्टीसाठी. कदाचित मी म्हणाल इकडे 4 आलाय ना तिकडे कदाचित 0 लागेल, कारण जर तुमच्या बॉडीचा कोणताही पार्ट 3 स्टंपच्या आतमध्ये नसेल तर इकडे तुम्हाला स्कोर कार्ड वरती रन्स मिळणार नाही. आणि हा ऍक्शन रिप्ले पाहूयात. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर थर्ड अंपायर तिकडे चेक करतात आणि
हा चाललाय फलंदाज आणि रन्स मिळतील का सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. चला एकदा अजून पाहूयात. 99% तर चान्स कमी आहे बॅटरला. या पाहूयात थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय. काही क्षणात ॲक्शन रिप्ले आपल्यापर्यंत पुन्हा एकदा येईल. थर्ड अंपायरचा निर्णय येईल त्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी हा पाहू शकता. बॉल पुढे बॉडीचा कोणताही भाग त्या ठिकाणी स्टंपच्या पुढे नाही आहे त्यामुळे अंपायरचं मत नो रन डॉट बॉल गृहीत धरला जाईल. हे क्रिकेट आहे जिकडे नियमावली सोबत तुम्हाला खेळावं लागतं. बॉल तयार. इथे फटका चांगला. आधी जरी 0 मिळाला आता मी हिरो आहे हे सांगत असताना फलंदाज मिथुन ठोकलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत जय महाराष्ट्र चिखलपाडा इथे मैदानावरती ठोकतीये षटकार. उसरणीचे कॅप्टन तुम्हाला लगेच जायचं संपर्क साधायचा. टीम उसरणीचे कॅप्टन 6 धावफलक 40 वरती. जय महाराष्ट्र सध्या मैदानावरती चिखलपाडा खेळतीये. काल देखील ना उत्कर्ष आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की ठाण्यामध्ये तुम्ही कुठेही जा आनंद दिघेचा जय महाराष्ट्र प्रत्येकाला घ्यावा लागतो. इथे जय महाराष्ट्र चिखलपाडासाठी फलंदाज मिथून सांगतोय की माझ्या बॅटमधनं झालेला वार प्रत्येक गोलंदाजाला सोसावा लागतो. मग मैदानावरती होम टीम का समोर असू नये त्या होम टीमच्या अगेन्स्ट देखील चिखलपाडा तीच हुकूमत सिद्ध करण्यासाठी आज तयार. अगदी बरोबर आणि त्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवला. विशेषतः मी उल्लेख करीन मिथुन यांचा खेळ जो राहिला तो ताकदीचा राहिला ज्यांनी खूप चांगले फटके दाखवले. बंटी तयार. यावेळेला चेंज ऑफ द पेस तदनंतर आतमध्ये हातभर वळण घेणारा बॉल आला. गुणवत्ता वैविध्यता या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे बंटीकडे आणि ज्या अनुषंगाने आपण पाहत आहेत एक कमी वयामध्ये या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती सफाळ्यामध्ये याही प्रथमेशचं नाव खूप चर्चेत राहिलं. एक षटकारानंतर चांगला कमबॅक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात फलंदाज आले तर खरेच तमशा मागे फाईन लेगला खेळलाय चौकार. तिथे देखील चेक होईल नाही होईल या देखील आपण गोष्टी महत्वाच्या पंचांनी दर्शवल्या. तो तिथे चौकार आहे. धावफलकावरती 4 न इथे आकार घेणार. धावगती जाऊन पोहोचते आम्हाला शेखर केणी दर्शवत आहेत. 45 क्या म्हणशील जी सुरुवात मिळाली उत्कर्ष 3 ओव्हरमध्ये 45 झाले. बट बंटीचं षटक आपण म्हणूयात की चांगला राहिलाय. जरी एक षटकार एक चौकार आला 4 चेंडू त्यांना डॉट देखील टाकलेत. बॅकफूट पॉइंटला जे फिल्डर होते ना मुन्ना सरांकडे अशा प्रकारे आशाभूत नजरेनं तो पाहत होता. आता थर्ड अंपायर घेतील आता थर्ड अंपायर घेतील आता थर्ड अंपायर घेतील. फायनली मुन्ना देखील त्याच्या नजरेमध्ये बघत बघत सांगत होते मजेले राहू बेटा मैं तेरे इस बार आएगा 4. षटक संपलं मैदानावरती. तिसरं 3 ओव्हर झालेत 45 आणि रन्स या मॅच मध्ये नाही तर मग कुठे बनतील. चिखलपाडा आणि खरं तर विराथन हाकेच्या अंतरावरती असणार हा सगळा परिसर एकमेकांसोबत सातत्यानं अनेक वेळा क्रिकेट खेळलेत एकत्रित क्रिकेट खेळलेत. आता जतीन आणि मिथुन मैदानावरती पार्टनरशिप करतोय. 8 बॉलमध्ये 24 वरती जतीन बॅटिंग करतोय. 9 चेंडूमध्ये 21 मिथुन बॅटिंग करतोय आणि इतकं खतरनाक सध्या प्रेशराईज केलंय ना की प्रणयची देखील सेकंड स्पेल आलेली नाहीये. रितेशचा देखील सेकंड स्पेल आलेला नाहीये. 4थ्या ओव्हरमध्ये 4था विकल्प आणि हे पहिल्यांदाच घडलंय या टुर्नामेंटमध्ये आणि ते देखील कोणासोबत घडलंय होम टीम सोबत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत 6 षटकांचा खेळ ज्या वेळेला असतो त्यावेळेला या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलंय. जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने डॉमिनेट करतात सध्या. सुमित कारभारी आले. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांची गणना केली जाते या विराथन नगरीमध्ये. तेच दाखल होत असताना आलेत आणि पहिलाच बॉल अगदी आपण पाहतायत ऑफ ड्राईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळाला जिथून फक्त सिंगल मिळणार. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 46 वरती एक गडी बाद झालाय. तो एक गडी बाद झाल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही दोन्ही फलंदाजांनी. जिथून एक चांगली सुरुवात दिली संघाला. याही वेळेला आपण पाहतात चांगला बॉल. ही गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर फलंदाजांना शरणागती पत्करावी लागते. अनेक वेळा आपण पाहिले क्रिकेटच्या परिपटलावरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन सुमित कारभारी यांची. 2 बॉलचा खेळ त्यांनी योग्य रीतीने हाताळला. जिथे दोन्ही बॉल अगदी पायाला पकडून खोलवर टप्प्याचे ठेवले ज्या अनुषंगाने फलंदाज थोडे शांत बघायला मिळालेत. परंतु दोन्ही फलंदाजांना चांगला सूर सापडलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूचं भुगतान तुम्हाला इथे भोगावं लागेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 जिथे आमचे लाडके प्रेक्षक आहेत जे यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतात. येणाऱ्या काळात फ्युचर असेल हे सफाळ्याचं. ते क्रिकेटचा आनंद घेतात. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. पहिल्या 2 बॉलचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्या कंपॅरिझननं हा बॉल भरपूर खराब राहिला. फलंदाजानं शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि चौकार देखील मिळवला. गोलंदाज तयार सुमित कारभारी.
चांगला बॉल. ही लाईन जी आहे ती लाईन जर तुम्ही ठेवली तर निश्चित स्वरूपात तुमचं दमकम राहील मुख्य खेळपट्टीवरती. जरी मग फलंदाज सेट झाले असले तरी देखील तुमच्या हातखंडातील सर्वाधिक उत्कृष्ट चेंडू तुम्ही तिथे हाताळला तर फलंदाजांना देखील त्या बॉलचा सन्मान करणं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सध्या 4 बॉलचा खेळ झालाय. शेखर किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 53 वरती पहिला धक्का, एकच धक्का जो आहे. तदनंतर एक चांगली सुरुवात ज्या दोन्ही फलंदाजांनी दिली. चांगला बॉल, बॅटची कड, चेंडू शॉट तडमानला, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु जर आणि तर क्रिकेट मॅटर करत नाही. प्रेझेंट खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या परिपटलावरती. धावसंख्या 54, चेंडूंचा खेळ झालाय 5, अगदी शेवटचा बॉल बाकी. एका बाजूला अमोल 11, मंगलमूर्ती विराटन तर त्यांच्या विपक्षात जय महाराष्ट्र चिखलपाडा. या वेळेला आपण पाहतात पंचांकडे मागणी, पंच सांगतात की ऑब्स्टिकला अगदी सोडणारा बॉल. ज्या अनुषंगाने इथे सिंगल तर मिळतात, लेग बायचे संकेत आलेत. 4 षटकांचा खेळ संपला. मागची जी 3 षटकं राहिली, पहिल्या षटकात प्रणयने विकेट मिळवली परंतु तिथे 13 धावा आल्या, 21 धावा आल्या. त्या म्हणजेच बबलू यांच्या निश्चित स्वरूपात षटकामध्ये. तिसरं षटक देखील बंटीचं महागडं राहिलं होतं. सुमितनं त्यांच्या तुलनेमध्ये चांगली गोलंदाजी केली, जिथे फक्त 9 धावा खर्च केल्या. विकेट मिळाली नाही हरकत नाही, परंतु धावसंख्या जी झपाट्याने वाढत होती त्या धावसंख्येला कुलूप लावलं. ज्या अनुषंगाने आपण पाहतात 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. उर्वरित 2 षटक आहेत. प्रणय पाटील दाखल झालेत. आता प्रणय पाटील हे षटक खूप महत्वाचं असेल ओमकार सर. अगदी बरोबर आहे. आता जिम्मेदारी आहे त्याच्या खांद्यावरती आणि याच दरम्यान शिवनेरी चषकामध्ये देखील ज्या व्यक्तिमत्वाची अफाट मेहनत आहे चेतन केणी यांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न केलाय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस, काही गरज नव्हती. दोन्ही देखील फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करत होते, परंतु यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात जे स्लॉगचे राजा आहेत अर्थात आपण पाहतायत नवनाथ. या फलंदाजाची चर्चा अनेक वेळा राहते या सफाळीच्या क्रिकेटमध्ये. स्लॉग मध्ये येतात, तदनंतर सुरुवात त्यांची पहिल्या बॉलपासून मोठ्या फटक्यांमध्ये असते. अनेक वेळा त्यांनी सिद्ध केले, परंतु फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात आता सध्या जतीन आलेत. हा खेळ संपून ज्यांनी खूप चांगला खेळ केला, संघासाठी जे योगदान हवं होतं. टॉस जिंकल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात बॅटिंग स्वीकारली आणि तदनंतर सांगितलं की का बॅटिंग स्वीकारली. आमच्याकडे खोलवर बॅटिंग आहे. क्रमांक 6 पर्यंत आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत. आता नवनाथ आलेत, जे उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी असताना दाखल झालेत फलंदाजी मार्कवरती. प्रणय पाटील, नवनाथ एका बाजूला आहेत. चांगली बॅटल. प्रणय पाटीलकडे देखील खूप चांगली गुणवत्ता आहे, परंतु नवनाथ देखील सांगतात की हम भी किसी से कम नाही. पुढचा बॉल त्यांच्यासाठी पहिलाच असेल. पहिलाच बॉल अगदी समोरून बॉलला फिरवलं. नवनाथ देखील त्या बॉलवरती अचंबित झाले. चारी बाजूने बंदिस्त, अगदी आपण पाहतात अनप्लेएबल. बॅटचा ब्लेड तर जरूर ओपन केला होता, परंतु प्रणयने सांगितलं की सहज नाही, तुम्हाला मेरिटवरती येऊन ती फलंदाजी करावी लागेल. माझ्या अगेन्स्ट जर फटके शोधायचे असतील तर बॉलच्या रेंजमध्ये यावं लागेल, बॉलला फॉलो करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये आणि फील्ड होईल. फील्ड होता, फक्त सिंगल मिळतंय. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती तपासून पाहिली, जाऊन पोहोचणार ती म्हणजेच आतापर्यंत 58 धावा, 2 गडी बाद. स्लॉग षटक. अगदी आपण पाहतात 5वं षटक. 6 षटकांचा जो पहिला टर्म राहिला, संपूर्ण जय महाराष्ट्र चिखलपाडा डॉमिनेट करत होती. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत खूप चांगलं यष्टिरक्षण. तुषार केणी चांगलं यष्टिरक्षण. स्ट्रेच झाले. अगदी आपण पाहतायत MS धोनी यांची आठवण झाली, पार्थिव पटेल यांची आठवण झाली, जॉनी बेरिस्टो यांची आठवण झाली, जॉस बटलर यांचं स्मरण झालं. ज्या पद्धतीनं ज्यांनी यष्टिरक्षण केलं, धावा सेव्ह केल्या. कारण या मैदानाची आउटफील्ड पाहिली तर थोडी चुकी झाली की अगदी इडन गार्डन सारखं हे मैदान आहे. खूप जलद गतीनं बॉल इथून ट्रॅव्हल होतो. पुढचा बॉल 59 धावा. या षटकातला बॉल क्रमांक 5. प्रणय पाटीलनं या षटकात सांगून दाखवलं की कमबॅक करणं आम्ही जाणतो आणि इथे करून दाखवलंय. खूप चांगली गोलंदाजी, जो मी उल्लेख करत होतो. सुरुवातीचं षटक देखील प्रणय चांगला हाताळू शकता. अदरवाईज स्लॉग मध्ये त्यांना निमंत्रण दिलं, तिथे देखील कर्णधारांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. फलंदाज बाद होताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा अगदी महत्वाचा खेळाडू नवनाथ बाद झालेत. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड गॉन.
सो मच, धन्यवाद डीजे कँडी. आगरी कोळ्यांच्या आकेला धावणाऱ्या एकविरा माऊले कुलस्वामिनीचं स्मरण करत असताना ज्यावेळेला डीजे कँडी असता त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळी गाण्यांची मेजवानी ऐकायला मिळते. त्यांचा हात कोणी पकडणार नाही या सफाळे क्रिकेटमध्ये, ज्या अनुषंगानं त्यांना पसंती मिळत असते. स्पर्धांच्या डेट त्यांना विचारून घेतल्या जातात की कँडी तुम्ही किती दिवस मिळणार, किती दिवस तुमचा सेटअप खाली आहे, या अनेक गोष्टी कँडींची क्वालिटी राहिलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातला, याही वेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय फटका रितेश आहेत आणि प्रणयच्या स्पेलमध्ये शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलमध्ये त्यांनी तिथे देखील विकेट मिळवली, म्हणजेच त्यांच्या खात्यात जोडल्या जातील या 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली. संघाचं एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने तो क्रिकेट दाखवलं, ते क्रिकेट दाखवलं. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलच्या खेळमध्ये पहिलं षटक तर खूप चांगली राहिली, 3 षटकं जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची. तदनंतर थोडंसं स्ट्रगलिंगला सुरुवात झाली. सुमित कारभारी आले, ज्यांनी विकेट नाही मिळवून दिली, फक्त 9 धावा खर्च केल्या. मग प्रणय पाटील आले. प्रणय पाटील यांनी विकेट देखील घेतल्या, धावा देखील खेळू दिल्या नाही फलंदाजांना. कर्दन काळ राहिले. शेवटचं षटक, अंतिम षटक. ज्या 60 धावा म्हटल्या होत्या कर्णधाराने, त्या 60 धावांपर्यंत पोहोचलात. आता या 6 बॉलमध्ये किमान 15 आल्या. 75चं बॅटल बघायला आवडेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता काय होईल आणि काय बिघडेल. 59 वरती धावफलक. शिवनेरी चषकाची आज तिसरी रात्र. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतायत दिवस रात्रकालीन ही स्पर्धा. सुमित आलेत ओव्हर दी स्टम्प्सनं. पहिलाच बॉल इन टू दी गॅप. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फेकी करतील तद्वर्ती सिंगलच्या साह्यानं संतुष्ट राहावं लागतं. 60 धावा धावफलकावरती. 60 धावा धावफलकावरती आहेत. सुमित कारभारी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांनी या 4थ्या षटकामध्ये भरपूर प्रभावी केलं. फलंदाज जिथे दोन्ही सेट होते, जतीन होते, तदनंतर मिथून होते, त्यांना कसं शांत करावं, ज्यांनी मेरिटवरची गोलंदाजी केली. काय गोलंदाजी केलंय, क्लास, जबरदस्त गोलंदाजी. इथे आपण पाहतायत सुमित कारभारी. एक चांगली गोलंदाजी कशी असावी. रितेश फ्लॉप शो राहिले, बंटी फ्लॉप शो राहिले, परंतु सुमितने सांगितलं की हरकत नाही, आमचे ट्रम्प कार्ड जरी नाही चालले या मॅचमध्ये, संघामध्ये मला जागा काय मिळालंय आणि जर मला जागा मिळाल्या तर मी त्याच्यासाठी निश्चित स्वरूपात माझं डू द बेस्ट. चांगली गोलंदाजी. नाही, नक्कीच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्याला म्हटलं जातं ना, आज तो सराभावाचा अनुभव कुठेतरी जाणवला, तो म्हणजे टीम विराथनकडे. कारण मंगलमूर्ती विराथन नेहमीच एक चांगल्या क्वालिटी बॉलिंग युनिटसाठी ओळखलं जातं आणि आज जी फलंदाजी केली ती देखील एक्स्ट्राऑर्डिनरी होती. बॅटर्सचं कौतुक व्हायला हवं. पण मागचे 15 ते 20 दिवस सातत्यानं मैदानावरती असणारं सुरू असलेलं काम, पूर्ण टीमचं बिझी शेड्यूल टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यामध्ये, त्यामुळे क्रिकेटपासून ना मागचे 15 ते 20 दिवस हे सगळे थोडेसे दूर होते आणि आज पुन्हा एकदा मैदानावरती आलेत. त्यामुळे या सुटेबल कंडिशन्सला पुन्हा मॅच करण्यासाठी जरी होम ग्राउंड असलं तरी थोडासा वेळ नक्कीच लागणार आहे आणि त्या वेळेचा फायदा जय महाराष्ट्र चिखलपाडाला आज उचलायचा आहे. कारण एकदा का जर या टीमला सूळ सापडला, ट्रॅकवरती टीम आली, मग माहिती आहे विराथन अगदी एक सुसाट गाडी सुटू शकते. सुमित तयार आहे बॉलिंग मार्कवर. फटका चालला समोर अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक फार वेगानं. वॉट थ्रो, वॉट थ्रो. म्हणून म्हणालो ना, चपळतेचा चीता नयनकिनी. आणि तिकडे रनआउट साठी अपील देखील करण्यात आलं. काय हाय स्टँडर्ड क्वालिटी फिल्डिंग तिकडे तुम्हाला पाहायला मिळाली. मंगलमूर्ती विराथनचा हँडसम बॉय त्या ठिकाणी होता फील्ड करत असताना नयनकिनी. थर्ड अंपायर कॅन्सल केले का अंपायर? येस, थर्ड अंपायर. या आपण चेक करूयात. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. बॅट ग्राउंडिंग झाली होती का ते पाहायचं की हवेमध्ये ते पाहायचं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातील आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अप्रतिम टेलिकास्ट पाटील नेटवर्क लाईव्ह करतंय. खरं तर कॅमेरामॅन आहेत ना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समालोचन करता करता अनेक पाहिले. मात्र पाटील नेटवर्ककडे ना एक बॅकबोन आहे, त्यांच्या सक्सेसचं ना एक की फॅक्टर आणि ट्रम्प कार्ड आहे. त्याचं नाव आहे अनुराग. ग्रेट जॉब अनुराग चव्हाण. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज अ कॅमेरामॅन म्हणून अनुराग चव्हाणचा देखील एक वेगळा फॅन बेस आहे आणि त्याच्या सोबतीनं तितकं सुंदर काम करतात आपले कॅमेरामॅन कपिल पाटील. आणि वॉररूम मध्ये आपल्या सोबत जतीन किनी. तर जतीन, चला येऊ दे ऍक्शन रिप्ले. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
इनिंग ब्रेक, कंपल्सरी टॉस. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल 2 रनची पेनल्टी आहे. पुन्हा एकदा कळवतोय, टीम जय भवानी दांडाखाडी आणि त्यांना फाईट करेल दातिवरे अशा 2 नामवंत टीम मध्ये पुढची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अंपायर डिसिजन आता काही क्षणात क्लोज आहे. कदाचित विकेट मिळेल का याची देखील चर्चा तर सुरू झाली आहे. लाईन ऑन दी बॅट असेल तर फलंदाजाला परतावं लागेल. लाईनच्या आतमध्ये थोडी जरी ग्राउंडिंग झाली असेल फलंदाजाला थांबावं लागेल. ओईटी आउट. कॅप बुलेट थ्रो होता आणि तिकडे नयन केणीला आणि टीम मंगलमूर्ती विराथन जी आज खेळती अमोल 11 या नावानं त्यांना मिळतं यश. फलंदाज होत आहेत रनआउटच्या स्वरूपात बाद आणि क्विक थ्रो, क्विक कॅरी झाला. पाहताय तुम्ही बॅट अजूनही लाईनच्या थोडीशी पाठी आहे. ज्यावेळी बल्स खाली आली त्यावेळी लाईन ऑन दी बॅट होती आणि त्यामुळेच या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलं. यामुळेच तर मी कौतुक करतोय आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं. आणि फक्त आपण पाहताय कॅमेरा या ठिकाणी सेट करण्यात आले ते म्हणजे 2 कॅमेरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं फार कठीण जातं. ग्रेट जॉब बॉयज. बॅटची लागली आहे लिडिंग एज. डाऊन दी बॉल प्रणय टिपला त्या ठिकाणी प्रणयनं झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. जातीय विकेट. फलंदाज बाद होतात निलेश. आज केतनचं नुकतंच एक न्यूज सॉन्ग लॉन्च झालंय. अश्विनी जोशी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आवर्जून पहा. कॅन्डीला रिक्वेस्ट जर ते सॉन्ग असेल तर अश्विनी जोशी यूट्यूब चॅनलवरती जाऊन प्ले करायला विसरू नका, जेणेकरून आज प्रेक्षकांपर्यंत ते देखील पोहोचेल आणि अभिमान वाटतो. ज्यावेळी केतन म्हात्रेचं नाव येतं, केतन म्हात्रेच्या नावाचा डंका वाजतो, महाराष्ट्राचाच नाही तर भारताचा कार आणि बायकरमॅन, आणि खूप प्राऊड फील होतं. केतनच्या लाईफमध्ये ना त्यानं क्रिकेटर म्हणून फार संघर्ष केला. इथे डाऊन द ग्राउंड हा षटकार येतोय. अगदी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अनेक वेळा 12वा प्रतिनिधी म्हणून खरं तर केतन राहिलाय. त्यानंतर जेव्हा केतनला संधी मिळाली, मला आजही तो किस्सा आहे ना शेखरदादा आठवतो. वकण गावामध्ये तब्बल 60 टीम होते त्या काळात आणि केतन आहे ना त्यांची बँजो ग्रुपची एक टीम आहे, साजनदादा सागरदादा वगैरे त्या टीममध्ये खेळायचे. 8व्या नंबरवरती केतन बॅटिंगला आला. फक्त एकच बॉल बाकी होता आणि यॉर्करला केतननं शेतामधलं मैदान आणि फ्लिक करत यॉर्करला 6 मारला. आणि केतनची पहिली मॅच आणि माझा देखील समालोचनाचा पहिला दिवस, आणि केतननं षटकार मारल्यानंतर सहज तोंडून आलं की येत्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट केतन गाजवेल. आणि ज्यावेळी केतनचा इंटरव्ह्यू फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर करताना आला, केतननं देखील तो किस्सा शेअर केला की कॉमेंटेटर ओंकार शेट्टीच्या माध्यमातून एक लाईन ऐकली की भविष्यात हा खेळाडू नाव कमवेल, तेव्हा मला वाटलं की कुठेतरी अजून मेहनत करूयात. त्यानंतर खूप मन भरून आलं आणि आज केतन म्हात्रे ज्या उंचीवरती पोहोचलाय आणि वाकळेंचं नाव पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात केतनमुळे ओळखलं जातं, त्याबद्दल नक्कीच अभिमान वाटतो. चला, टॉस टाइम झाला. दातिवरेचे कॅप्टन आणि टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच कॅप्टन जय भवानी दांडाखाडीचे. आणि नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन केला जाईल नयन, आणि आपण टॉस करतोय. चेतन कुणाच्या असतं? शशिकांत भोईर साहेबांच्या शुभ हस्त पुढच्या मॅचचा कॉइन स्पिन केला जाईल आणि हार्दिक केणी त्या ठिकाणी जोडले जातील आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सध्या शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडी पाड्याचं भव्य दिव्य व्यासपीठ, अतिथी मान्यवर मोठ्या संख्येने आलेत. सुरेश महिला मित्रमंडळ मोठ्या संख्येने आलाय. सगळ्या अतिथी पाहुण्यांचं आणि आपल्या माता भगिनींचं मनपूर्वक आभार करून आपण जाऊयात ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिकडे केला जाईल टॉस. जोडले रहा शिवनेरी चषकासोबत. एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजे शिवनेरी चषक. विराथन गावाचा नांदगडी पाड्याचा सन्मान म्हणजे शिवनेरी चषक. आमच्या मेहनतीतनं साकार होणारं एक सत्य आणि स्वप्न, त्याचं नाव म्हणजे शिवनेरी चषक. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी नांदगडी पाडा आणि विराथन एकत्रित येतं, ते म्हणजे शिवनेरी चषकाच्या अभिमानासाठी.
एक अभिमानास्पद गौरवास्पद स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद ओमकार सर. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि शशिकांत भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांच्याशी बसे टॉस करतोय. दातिवरी संघाचा कॉल असेल, छापाचा कॉल या ठिकाणी केलाय आणि काटा आलाय. मी शशिकांत भोईर सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलात, तर सर्वप्रथम निर्णय काय असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये? आम्ही फलंदाजी करू प्रथम. बॅटिंग करण्याचं मुख्य कारण या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आमच्याकडे चांगले फलंदाज सुद्धा आहेत आणि गोलंदाजी सुद्धा चांगली. आणि ग्राउंडचा जर हे बघितलं तर थोडंसं वातावरणाचा फरक पण पडू शकतो सेकंड इनिंगसाठी, म्हणून आम्ही फलंदाजी करणार. आज प्लेइंग 11मध्ये असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावरती आशा अपेक्षा असणार आहे? चिराग सारखा खेळाडू आहे, अवधूत दांडेकर आहे, परत प्रतीक गावड आहे, समीर गावड आहे, दीपेन गावड आहे. म्हणजे सर्व 11च्या 11 प्लेयर आहेत ते चांगलेच आहेत. असं ॲज अ कॅप्टन अवधूतचं कौतुक कसं व्यक्त कराल, ज्या पद्धतीने मागील 2 वर्षांमध्ये त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली? खरंच खूप त्यांनी चांगली कामगिरी केला आहे. तो पहिले सुरुवातीला खूप त्याच्याकडे राग होता असं, परंतु आमच्या पोरांनी सर्वांनी सांगितलं की तू रागावर थोडा ताबा ठेव, त्यानंतर तुझा ग्रोथ आहे ना ती आपोआप चांगली होईल आणि तू एक चांगला खेळाडू होईल. आणि ते त्यांनी करून दाखवलं असं. येस, ऑल द बेस्ट. टॉस कॅप्टन तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच झाली, पण आता बघूया, आम्ही रोखण्याचे प्रयत्न करू 40, 50, 60 पर्यंत. मागील 2 सामन्यांचा रिझल्ट तुम्ही पाहिलाय ऑन द फील्ड, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40, 50. आणि ॲज एक लेजंड प्लेअर युवा पिढीला, यंग जनरेशनला काय संदेश असणार आहे? आमच्याकडे आहे रितेश निजाई, तो त्यांच्यावर विश्वास आहे, तो करून दाखल आपल्याला. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय, तो म्हणजेच आई भवानी दांडाखडी टीमने. आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊ तर पण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हार्दिक, आणि थँक्यू सो मच या ठिकाणी आपल्या सोबत आहेत उत्कर्ष. सत्र संपलं मैदानावरती. पहिलं धावा झाल्या 67, 2 ओव्हरमध्ये 34 होत्या, नंतर 4 ओव्हरमध्ये 33 आले. याचं कारण होतं सुमितचं कमबॅक, प्रथमेशचं कमबॅक आणि चांगली गोलंदाजी राहिली. शेवटच्या अंतिम बॉलवरती एक कडक 6 आला, त्यानंतर 67 बनले आणि 68चं टार्गेट. सफाळ्याचं सुपर डुपर स्टार बॅटिंग ट्रॅक वरती आला, ज्याच्या येण्यानं मैदानावरती गोलंदाजाच्या मनामध्ये निर्माण होते भीती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्याच्या नावावरती पराक्रम असतील किती. रितेश किनी बॅटिंग ट्रॅक वरती तयार. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हार्दिक तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हार्दिक वर्सेस रितेश. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना धोका. फर्स्ट अटेम्प्टला जर कॅरी झाला असता तर, जर तरला ना उत्कर्ष क्रिकेटमध्ये फार मोठी जागा आहे. कारण जर तर नसते तर समालोचक नसते, क्रिकेटमध्ये जर तर नसते ते प्रेक्षक वर्ग नसतं, आणि किंतु परंतु सोबतच हे क्रिकेट चालतं जिथे प्रत्येक गोष्टीवरती अनालायसिस अपडेट खरं तर आपण करत असतो. आणि क्रिकेटमध्ये काय घडतं, प्रेडिक्शन, अनालायसिस या गोष्टी ऑलवेज इम्पॉर्टंट आहेत. यस, या स्पर्धेकरिता सौभाग्यवती कांक्षिणी कलावती रमेश घरत मॅडम यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा आर्थिक क्रीडा देणगी. धन्यवाद. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. जो तुम्ही उल्लेख केला, जर तर भरपूर मॅटर करतं सध्या, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एकंदरीत टार्गेटचा विचार केला 68 धावा आहेत. एका बाजूला प्रणय पाटील, एका बाजूला रितेश किणी, अर्थात आपल्याला पाहायला मिळतात बबलू. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक. प्रणयसाठी पुढचा बॉल. प्रणयने पुन्हा एकदा बॉलला कव्हरला ढकललंय. फुलर लेनच्या बॉलला फक्त दिशा देत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पापणी लवते ना लवते दुसऱ्या डावेसाठी पलटले आणि धावसंख्या 2. आता धावफलकावरती धावांची गती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 4. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती वाईट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, ज्या अनुषंगाने 4 धावा फलकावरती आहेत. या 2 फलंदाजांना चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. आमदार आलेत इथे आपल्याला पाहायला मिळतात. ऑलरेडी जे 2 पाहिले ना पर्सनॅलिटी, त्याच्यापेक्षा तिसरी थोडी हार्ड. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते
स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 5. कदाचित काकांनी त्यांच्या लग्नाचा जॅकेट आजही तसाच सांभाळून ठेवला आणि आज ते विअर करून आलेत. त्यांना माहिती आज फेस्टिवल आहे शिवनेरी ट्रॉफीचं, किंवा कदाचित चेतननं गिफ्ट केलेला असावा. VIP गेस्ट त्याला खूप आवडतात. 5 बॉल अगदी 3 बॉलमध्ये 5 झालेत. रितेश बॅटिंग करतोय, रना बॉल, प्रणा बॅटिंग करतोय. 2 चेंडू 3. वॉट अ शॉट. ऑन साइडला आडवा बॅटनं खेचलाय. पॉवर प्ले ऑन आहे चेस फिल्डरसाठी. बॉल थांबेल का? फायनली प्रयत्न केला जातोय आणि लास्ट मोमेंटला अडवलाय बॉल आणि 2 धावा कंप्लीट झाले होते. पाहिलं की थ्रो येण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. त्या थ्रोवरती प्रणयनं कॉल केला, यस मी डेंजर एंडला जाऊ शकतो, आणि त्याला रितेशनं सांगितलं हो मी रेडी आहे. आणि त्यानंतर सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलं. आणि मागच्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गोष्ट सफाळ्याच्या क्रिकेटला मला आवर्जून सांगावीशी वाटेल, या 2 बॉल नंतर नक्कीच आपण त्याकडे जाऊ. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हार्दिक ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं हलक्या हाताने खेळलेत. कॅच कॅच कॅच. फायनली टिपलाय झेल आणि लास्ट मोमेंटला सोडला. हो कॅच झाली आहे ड्रॉप. टाळा व्हायला हव्या खेळाडूसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत त्यांची सुरू होती आणि सोपं नाही आहे या एजमध्ये अशा प्रकारे बॉडी बॅलन्स सांभाळणं. 40+ असताना देखील त्यांना रितेश आणि प्रणय ही जोडी तोडणं इम्पॉर्टंट, ही गोष्ट माहिती आहे. आणि प्रणयचा हा फटका फसला होता, सॉफ्ट हँडनं खेळलं होतं आणि अशा कॅचेस कॅरी होणं. झेल त्यांनी टिपला होता, शेवटी बॉल त्यांच्या हातून आहे ना डायरेक्ट जमिनीवरतीच जाऊन लँड झाला. जर तिकडे कदाचित थोडा हातामध्ये थांबला असता 1 ते 2 सेकंद विकेट मिळाली असती. फुल टॉस ड्राईव्ह केला डीपमध्ये फुलडा आणि रन्स कंप्लीट केला जातील. या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलला पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे आतापर्यंत 11. या ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत स्पर्धेचा 3रा दिवस म्हणजे काल 8 संघ, परवा दिवशी 8 टीम्स आपण पाहिल्या. आज देखील आतापर्यंत सेकंड मॅच सुरू आहे आणि सेकंड मॅच खेळताना देखील म्हणजे 4 टीम आतापर्यंत पाहिल्यात. एकही टीम आहे ना उत्कर्ष अशी पाहायला मिळाली नाही जी कंप्लीट आपल्या ड्रेस कोडमध्ये आली आहे. प्रत्येक टीममध्ये कोणीतरी 2 ते 3, 4, 5 प्लेयर असे पाहायला मिळतात जे वेगवेगळ्या टी शर्ट घालून येतात. सध्या ना टेनिस बॉल क्रिकेट विश्व त्या सोबतीनं शिस्त ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण ज्यावेळी तुम्ही 12च्या 12 खेळाडू एकच टी शर्ट परिधान करून येता अगदी मैदानावरती युनिटी वाटते आणि त्याच्यातून एक तुमच्या क्रिकेटची शिस्त वाढते. अलीकडच्या काळात त्यांना 350 ते 400 रुपयाला टी शर्ट मित्रांनो सहज मिळते, ती देखील एक चांगली ब्रँडेड. आणि जर तुम्हाला जर कॅरी करायला कदाचित एफर्ट तुम्ही करत नसाल 200-250 रुपयाला देखील तुम्ही टी शर्ट छापू शकता. बट महत्त्वाचं काय, तुम्ही एका गणवेशमध्ये येणं, त्यातून काय घडतं तुमच्या टीमची युनिटी दिसते. किंवा असंही नाही आहे की एखाद्या गावात असा एकही माणूस नाही की जो तुम्हाला 12 टी शर्ट पुरस्कृत करत नाही. हे घडायला हवं. सफाळ्या क्रिकेटमध्ये मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून तुम्हाला सांगतोय की प्रत्येक टीम आहे ना ज्यावेळी आपल्या ड्रेस कोडमध्ये उतरते ना तुमच्या टीमची शान त्यामध्ये झळकते. आणि गावाच्या अस्मितेसाठी ज्यावेळी तुम्ही उतरता, कोण काळ्या रंगात येतो, कोण निळ्या रंगात येतो, तर कुणाची टी शर्ट काही वेगळीच पोपट्या रंगाची दिसते. हे सगळे कलर्स ज्यावेळी मैदानावरती उतरतात ना त्यावेळी ते चित्र वेगळं पाहायला मिळतं. त्यामुळे रिक्वेस्ट ऑल टीम्सला, कारण प्रत्येक जण आहे ना सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक पुरस्कर्त्यांच्या नावानं खेळतो. तर एखादा पुरस्कर्ता शोधा किंवा स्वतः थोडेसे पैसे टीम्स गोळा करून आपापल्या टीमसाठी जर्सी जरूर अवेलेबल करा, जेणेकरून एक चांगला नजारा मैदानावरती पाहायला आम्हाला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकात 11 आले होते. काय वाटतं 67 रन झाले, 68चा चेस आहे. रिक्वायर रन तर थोडंसं वाढलंय कारण थोडंसं कमी मागे पडला. 1 ते 2 रन्स तर फक्त थोडासा मागे राहिलाय. फलंदाजी करताना आपण पाहताय अमोल 11 मंगलमूर्ती विराथन. हरकत नाही, जरी तो मागे राहिला तरी या 2 फलंदाजांकडे ती ताकद आहे, ते योग्य वेळेत गिअर अप करू शकतात, धावांना वेग देऊ शकतात. असे दोन्ही फलंदाज, एका बाजूला प्रणय आहेत, एका बाजूला त्यांच्या साथीने रितेश देखील आहेत. प्रणयसाठी मात्र आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉलला मात्र आपण पाहतात फाईन लेग मध्ये पाठवलंय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. महत्वाचा होता हा चौकार जो मी उल्लेख केला की धावफलक थोडंसं मागे येते, त्यावेळेला प्रणयसाठी हा चेंडू गोलंदाजानं चुकीचा हाताळला, त्यावरती चौकार देखील शोधला. रितेश किणीने जर सलग 3 चौकार 3 षटकार जर ठोकले तर योगेश पाटील भायंदर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत
500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रितेशचा खेळ इथून कुठल्या पद्धतीने बघायला मिळेल. बक्षिसांचं इथे कॅश प्राइज भरपूर लावले जातात फलंदाजांसाठी. ऊर्जा देण्याचं काम करतात योगेश पाटील भाईंदर. गोलंदाज तयार. चौकारानंतर पुन्हा एकदा प्रणय पाटील झालेत. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला झाली चुकी आणि या चुकीचं भुगतान. चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे. शेवटच्या क्षणाला फुटबॉलची स्किल दाखवली. हे तुमच्याकडे असायला हवं. ज्या वेळेला तुम्ही तिथे हाताने पोहोचू शकले नाही त्यावेळेला संघासाठी धावा सेव्ह करणं खूप गरजेचं होतं. एक एक धाव किती महत्वाची आहे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालं क्रिकेटच्या परिपटलावरती. चांगलं फील्ड. ग्रेट स्टॉप. अगदी पूर्णपणे शरीर त्याकडे झुकू देऊ शकत नव्हते. एकानं चूक केली, दुसऱ्यानं मेहनत केली आणि फायनली एक धाव वाचवण्यामध्ये कशा प्रकारे यश आलं हे तुम्ही पाहू शकता. अगदी रोनाल्डो मेसी स्टाईल त्यानं बॉल तिकडे स्टॉप केला पायानं. क्रिकेट विथ फुटबॉल आणि जो गोल होणार होता ना बाउंड्रीचा त्या गोलपासून वाचवलं. रितेशच्या बॅटमधनं स्विच हिटचा फटका प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. रनआउटचा धोका धोका धोका. आज नशीब घेऊन आलाय, आज नशीब घेऊन आलाय रितेश देखील आणि प्रणय देखील. इकडे चुकीचा कॉल होता प्रणयचा कारण रितेशला कुठेही तिकडे माहिती नव्हतं की एक्झॅक्टली बॉल कुठे काय घडलंय. ते थांबले होते. थ्रो रॉंग एंडला आला असं म्हणायला आता हरकत नाहीये कारण नॉन स्ट्रायकर एंडला दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती तिकडे होत्या. विकेट मिळू शकली असती बट नशीब 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 इकडे आज साथ देत नाहीये. जय महाराष्ट्र चिखलपाडाला. एक कॅच ड्रॉप झाली आणि आता हे जीवनदान रनआउटच्या स्वरूपात. प्रणय आणि रितेश दोन्ही स्लॉगर पिंच हिटर बॅट असत आणि त्यांना शांत ठेवण्याचं काम काही संध्या या ठिकाणी बनवल्या जातात बट फिल्डिंगची साथ मिळत नाहीये. त्यामुळे गोलंदाजांचा विकेटचा कॉलम अजूनही थोडा खाली आहे. चांगलं राहिलं राहुलचं षटक. पॉपअपमध्ये एक चौकार त्याच्या विरुद्ध जरूर आलाय बट त्यानंतर 2 चेंडू निर्धाव देखील मैदानावरती त्यांना टाकलेत. प्रणय बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये 13. रितेश बॅटिंग करतात. 3 चेंडूमध्ये 5. धावा झालेत 19 आणि P2 मधला अंतिम बॉल. आता स्विच हिटचा फटका. आता यश आलाय प्रणय पाटीलच्या बॅटला आणि आता सांगतोय वंडर बॉय इज बॅक. आता पुन्हा त्या फॉर्म मध्ये मी परत येतोय. तुम्ही फक्त रेडी राहा. मैदान गाजवायला मी तयार आहे हे सांगत असताना फलंदाज प्रणय पाटील. षटकं संपली आहेत. 2 धावा झाले 23. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 45 धावेची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 45. फ्लड लाईट चालू होतील त्यावेळेला परेश मंडप आणि डेकोरेटर्स भरणे पाडा. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीनं माकुंडसरचं मैदान म्हणा हे मैदान म्हणा एक वेगळा लुक येतो. अगदी स्टेडियम टाईप आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. गोलंदाजी ट्रॅकवरती आता 24 बॉल आणि 45 धाव्यांची गरज. अगदी अटीतडीचा सामना. दोन्ही फलंदाज बिनबाद जिंदाबाद असे प्रणय आणि रितेश आहेत. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला. पहिल्याच बॉलला लॉक केले. लॉंग ऑफचा खेळाडू आहे खाली
नाही चुकी होणार. महत्वाचा विकेट होता. विथ द बॉल थोडेसे फ्लॉप शो राहिले. विथ द बॅटने देखील साथ मिळाली नाही. महत्वाचा मासा गळाला जो अत्यंत महत्वाचा होता फिल्डिंग टीमला. जय महाराष्ट्र चिखलपाडा सांगेल की आम्हाला हे पाहिजे होतं. तिसऱ्या षटकात का होईना तिथे आम्हाला साथ मिळाली आमच्या गोलंदाजाची. त्याचं नाव आहे हार्दिक. जो दुसरं षटक त्याचं वैयक्तिक हाताळण्यासाठी आला. संघासाठी त्याचं तिसरं षटक होतं आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती एक डायमंड हिरा जो होता त्याला मात्र बाद केलं. दाखल झाले तुषार केणी. अनेक वर्ष मंगलमूर्ती विराथन आणि सफाई टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ते रुजू आहेत. आता त्यांना प्रणय पाटीलच्या साथीनं खांद्याला खांदा देत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. प्रणय दत्तात्रय पाटील एका बाजूला, तुषार केणी दाखल झालेत. नयन दर्शवतात की आज मित्र नाही चाललास तू, तुला खेळायचं होतं या मॅच मध्ये. घरची स्पर्धा, आपण स्वतः आयोजक, त्या अनुषंगाने प्रत्येकाला वाटतं की माझ्या स्पर्धेमध्ये माझ्या घरच्या मैदानात मी जिंकायला हवा. क्रिकेटचा खेळ सांगतोय की तुम्हाला चांगलं क्रिकेटच खेळावं लागेल. मैदान कुणाचंही असो, तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं क्रिकेट दाखवाल त्यावेळेला तुम्हाला जिंकणं आहे. क्रिकेटचा खेळच तसा आहे. तुषार केणी आलेत. अगदी स्टम्प्सला कव्हर त्यांनी केलं आणि आता दाखल झालेत. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी गोलंदाज हार्दिक यांचा कसा असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहताय. आज कम्पेअर जर पाहिलं तर जय महाराष्ट्र चिखलपाडा पहिल्या 3 षटकांमध्ये 45 वरती पोहोचली होती. शेवटची 3 षटकं त्यांच्यासाठी कठीण राहिली. गोलंदाज तयार. अगदी येता क्षणी बॉल लाईन टू द गॅप मध्ये ढकललाय. शॉट पॉइंटला आहेत क्षेत्ररक्षक. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात फील्ड होईल. 40+ खेळाडू निलेश ज्यांनी काय कॅच कॅरी केली होती प्रणयची. शेवटच्या क्षणाला तो झेल अगदी बॅलन्स बॉडीचं नाही करता आलं. त्यावेळेला धरती मातेला दान झाला. परंतु त्यांच्या मेहनत, जिद्द, चिकाटी, क्रिकेटमध्ये वय मॅटर करत नाही. तुमच्या खेळण्याची गुणवत्ता, तुम्ही कसं क्रिकेटला पाहता आणि तुम्ही कसं क्रिकेटची सेवा करता, ही एक 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रेशर बनलाय सध्या या मॅच मध्ये ना. टीम मंगलमूर्ती विराथन आज खेळती अमोल 11 या नावानं. इथे मिस फील्ड, फायनली स्टॉप. तोपर्यंत 2 धावा मिळतील. बाटा मैदानावरती आला तुषार. एक अर्धशतक या स्पर्धेतलं जे पहिलं आलंय तुषारच्या बॅट मधून. आणि आता प्रणय 10 चेंडू 19 वरती बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर सूर्य मैदानावरती 3. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. सामना थोडा फसत चालला. प्रेशर बनवलंय ज्या महाराष्ट्र चिखलपाडा टीमनं, कारण रितेश केणीची विकेट नुकतीच हार्दिकनं काढली आहे. वेगवान तेज तर्रार बॉल लेन झोन मध्ये पडल्यानंतर चालला वेगात. ट्रॅव्हल होतो एसटी रक्षकाच्या हातात. या आधी देखील ना आपण पाहिलं तर होम टीम जेव्हा जेव्हा मैदानावरती या आधी 2 संघ उतरले, दोन्ही स्पर्धेतनं बाहेर झालेत. काल एक टीम मात्र विराथन खुर्द स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये इंटर झाली आहे. आज कोण, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. इकडे मिसफील्ड, बॉल चालला मागे, चुकीला माफी नाही आहे. आणि सातत्यानं ज्या चुका मैदानावरती घडतायत ना त्या खूप खूप महागड्या पडतात. आणि जिकडे गोलंदाज मेहनत करतायत तिकडे फिल्डिंग मध्ये जो साथ मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतंय ना उत्कर्ष, ते कमी होतं. कारण ज्यावेळी बॉलरचा डॉट बॉल तुम्ही डबल मध्ये कन्वर्ट कराल, बॅटरवरती जे डॉट बॉलचं प्रेशर येणार असतं ते रिलीफ होऊन जातं. आता जर आपण तपासून पाहिलं तर सध्या करंट रन रेट हा 9च आहे. बाउंड्री चेक करतील पंच. तिसऱ्या पंचांची तिथे मदत घेतील. तिसरे पंच जोडले जातील. क्षेत्ररक्षण कुठल्या पद्धतीने झालंय ते पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 28 ही ग्राह्य धरलेली आहे. या बॉलवरती काय झालंय हेही तेवढंच महत्वाचं. 19 बॉल आहेत. 19 बॉलमध्ये 40 धावा. थोडंसं मॅच मध्ये आता मोठ्या फटक्यांचा स्वीकार करणं लाजमी असेल. एका बाजूला प्रणय पाटील 12 बॉलमध्ये 21 वरती जरूर खेळत आहेत. परंतु ते 12 बॉल 21 महत्वाचे नाहीत. तुमच्या मॅचचा रिझल्ट काय महत्वाचा आहे. तो रिझल्ट चांगला मिळेल नाही मिळेल याही प्रश्न तेवढेच महत्वाचे आहेत. तुषार नुकताच दाखल झाले ज्यांनी सिंगलनं स्ट्राईक रोटेशन केलं. प्रणयला स्ट्राईक दिली. आपण पाहताय तिसरे पंच आहेत त्यांनी दर्शवलंय की सेव्ह आहे. चांगली फिल्डिंग, चांगलं स्टॉप केलं. जिथे आपण पाहतायत आता 19 बॉलचा खेळ बाकी आणि 40 ची गरज. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज हार्दिक यांचं हातखंडातलं दुसरं षटक, त्यांचा स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत त्यांनी 11 बॉल फेकलेत. जिथे 16 धावा खर्च करत एक महत्वाचा गडी बाद केला. त्याचं नाव होतं रितेश. आणि आता शेवटचा बॉल ते फेकण्यासाठी तयार. 28, 19 बॉल आणि 40 ची गरज. अगदी संध्याकाळचं सत्र अगदी थोड्या वेळात. नाईट फ्लड लाईटचा एक वेगळा आनंद आणि मग विराथन नगरी अगदी प्रकाशमय, जणू काही दिवाळी. पुढचा बॉल प्रणयचा फटका अगदी समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला नवनाथ, त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. फेकी तर आले. तुषार केणी दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्नात होते. प्रणयने सांगितलं नाही होणार. ज्या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय
29 धावा. अर्ध पडाव संपलं ओमकार सर. इथून महत्वाचं आहे 18 बॉल आहेत, 18 बॉल मध्ये 39. मॅच मध्ये काय होईल हे तेवढंच खूप महत्वाचं बघायला मिळेल. 6 ते 7 रनने सध्या मागे आहे टीम. ज्या चेसला तुम्ही हात घालता 68चं, 18 मध्ये 29 झालेत, आता 18 मध्ये 39 पाहिजेत, म्हणजे 10 रनचा गॅप आहे ना अजूनही तो मात्र आपल्याला थोडा जास्त पाहायला मिळतोय. कारण 10ची सरासरी थोडं इक्वल मॅच बॅलन्स वाटतंय. पण इथे रिक्वायर रन रेट आता 13 वरती पोहोचलाय, त्यामुळे थोडासा दबाव या मॅच मध्ये बॅटिंग टीम वरती. शिवनेरी चषकची ओपनिंग सिरेमनी आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आलेली सगळी क्षणचित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. पण आपण जेव्हा आता ऑनगोईंग मॅच कडे जो सामना फार रंगात आलाय, 18 बॉल 39 धावेची गरज, हार्दिकचा स्पेल फिनिश झालाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता राहुल तयार आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रणय उभा आहे. प्रणयसाठी फिल्डिंग आपण पाहूयात. फिल्डिंग अगदी सेट करत आहे, टायमर ऑन आहे, त्याकडे देखील लक्ष द्या. जशी माहिती आमच्यापर्यंत स्कोरर आणि आमचे ऑनलाईन या ठिकाणी स्टॉपवॉच घेऊनच आहेत, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थोडं ऑलरेडी लेट तुम्ही आहात, मग स्पीडअप करा. यॉर्कर टाकायचा होता आणि यशस्वी राहिलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरला, जर हा सरळ गेला असताना कदाचित तिकडे विकेट मिळाली असती क्लीन बोल्डच्या स्वरूपात. आणि इतका परफेक्ट यॉर्कर होता ना की प्रणयला देखील सरप्राईज करून गेलाय. थोडंसं ना त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या भुवया उंचावल्या जाव्या असं काही चॅलेंज व्हेरी फर्स्ट बॉल राहुलनं निर्माण केला. मजा आला त्या बॅटल पाहायला. राहुल वर्सेस प्रणय पाटील. प्रणयच्या बॅटमधनं फटका चाललाय लॉंग ऑनला आणि सिक्सर आहे. हा सिक्सर आहे. याचं कारण काय? कॅच कॅरी झाली जम घेऊन, मात्र ज्यावेळी पाय पडला जमिनीवरती तिथे इतकंच घडलं की क्षेत्ररक्षक हार्दिक म्हणेल हमें तो पकडना था ही कैच, लेकिन किस्मत आज प्रणय का साथ दे रही थी. अर्थातच हा झेल झाला असता, बट थोडंसं बॉडी बॅलन्स सांभाळणं तितकंच गरजेचं होतं, हे पाहताय तुम्ही. आणि इथे लगेच नेक्स्ट बॉल विकेट षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय आणि जातीय विकेट फलंदाज होत आहेत बाद. ला विकेट गेले 2. चांगली बॅटिंग केली प्रणयनं या मॅच मध्ये. एका हाती तो किल्ला लढवत होता. 28 धावा त्याच्या बॅट मधून आला. 2 चौकार 1 षटकार प्रणयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर जाऊन पोहोचलाय 35 वरती. आणि न्यू बॅटर मैदानावरती आलाय नयन किनी. बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे. दिस इज रियल गेम चेंजर ऑफ टीम विराथन मंगलमूर्ती. आज खेळती अमोल 11 या नावानं. पहिला बॉल नयनसाठी फेस करत होते, फिरवला बॉल नाही रीड करता आलाय आणि चालला चेंडू डॉट यष्टी रक्षकाच्या हातात. समीकरण आता पुन्हा बदलत आहे. येणारे 14 बॉल बाकी आहेत. रन्स करायच्यात मैदानावरती 33. खूप सुंदर गोलंदाजी करतोय राहुल. एखादा मोठा फटका पाहिजे कारण नॉन स्ट्रायकर एंडला तुषार आहे. अजूनही बॅटिंगसाठी प्रथमेश बंटीच येणं बाकी आहे. फलंदाजी आहे या टीमकडे, बट गोलंदाजी खूप चांगली केली जाते आहे. त्यामुळे अजून एक विकेट धोक्यात. यष्टी रक्षक डाऊन दी बॉल. कॅच झाली आहे कॅरी. विकेट मिळते राहुलला आणि परतावा लागतं. ज्याच्या बॅटमध्ये एक मोठ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज नयन मैदानातून परतला माघारी. बॅक टू डग आउट. शिवनेरी चषकासाठी आपण पाहतायत आर्थिक सहाय्य सौभाग्यवती कांक्षिणी सुलभा श्रीकांत किनी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची क्रीडा देणगी. त्यांचं मंडळ टाळा अजून आभार मानते. त्याचबरोबर वनेश्वर गोविंद पाटील वैतीपाडा सरांच्या माध्यमातून 1000 रुपये. या सर्व दात्यांचे आम्ही अगदी मनापासून आभार मानतोय. तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेची शोभा आणखीन वाढत राहिली. स्पॉन्सर खूप महत्त्वाची भूमिका असते. स्पर्धा आपल्याला खूप छान पद्धतीने बघायला मिळते, परंतु त्याच्या मागे जे स्पॉन्सर राहतात त्यांचं श्रेय खूप महत्त्वाचं राहतं. सध्या या मॅचमध्ये मी म्हणीन अमोल 11 मंगलमूर्ती विराथन
हा संघ थोडा बॅकफूटवरती आलाय, परंतु आता शैलेश निवळ जे आक्रमकतेसाठी फक्त त्यांची ओळख आहे आक्रमकता. अनेक वेळा कित्येक सामने फसले, त्यावेळेला शैलेश निवळ नावाचं वादळ आलं आणि त्या वादळातून निश्चित स्वरूपात तुम्हाला एक समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फटका बसला, अर्थात तेच दाखल झालेत. शैलेश निवळ अतिशय महत्वाचा बॉल आहे. राहुलने एक षटकार खाल्लाय जरूर, 2 विकेट्स काढलेत, 2 डॉट टाकलेत, 2 षटकांमध्ये 18 रन खर्च करत 2 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. अंतिम बॉल आणि तो देखील टाकलाय बॅटन पॅड मध्ये, ब्लॉक हॉल. एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीनं हे षटक संपलं. रन्स आलेत फक्त 7. 18 बॉल 39 ची गरज होती आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय 12 चेंडू आणि 32 धावा या मॅच मध्ये करायच्यात. एका बाजूला तुषार, दुसऱ्या बाजूला शैलेश. सेकंड स्पेल मध्ये अगदी आपण पाहिलं सुरुवातीला हार्दिक आणि त्यानंतर राहुल 2 स्ट्रायकर बॉलरचा स्पेल पूर्ण झाला आणि 4 ओव्हर मध्ये 36 वरती त्यांनी थांबवलंय आणि उर्वरित 12 बॉल मध्ये 32 धावा या मैदानावरती करायच्यात. आणि 12 मध्ये 32 बनतील की नाही हा प्रश्न फार मोठा. एक छोटासा डीजे कॅन्डीवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानावरती. धावा मॅच ऑन. चेस अजूनही केलं जाऊ शकतं किंवा कदाचित थांबवलं जाऊ शकतं. क्लायमेट चेस साठी सुटेबल मात्र सध्या तरी नाही आहे, कारण आता संध्याकाळचं सत्र अजूनही फ्लड लाईट ऑन नाही आहेत. वारा थोडासा मंद झालाय. 12 बॉल 32, गोलंदाज तयार. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर देखील टिपलाय, झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद होतोय शैलेश. बॅक टू डग आउट. तुषार एका बाजूला आहे ना, एखाद्या पाण्याला मास्यातनं बाहेर काढावं, पाण्यासाठी त्यानं तडपडावं, अगदी तशाच प्रकारे स्ट्राईक मिळण्यासाठी त्याचा जीव तळमळतोय. बट कोणताचा फलंदाज जो मैदानावरती तुषारला साथ देईल तो क्वेश्चन मार्क अजूनही बाकी आहे. शैलेश बॅक टू डग आउट. ग्राउंड मध्ये जातील. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 ची गरज आहे. 11 चेंडू 32 धावा. नवनाथ ऑलराऊंडर या टीमचा पहिल्या बॉल वरती काढली विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येतो सुमित कारभारी. कारभारीला आता बॅटिंग करावी लागेल लय भारी, कारण टीम अडचणी, त्या टीमचं स्ट्रगल सुरू आहे. 11 चेंडू 32 धावा. 2 मोठे फटके पाहिजे त्या ओव्हर मध्ये कमीत कमी. आणि पहिला चालाय कारभारी आलाय आणि त्यानं लय भारी मारलाय. चाललाय बॉल सुमित कारभारीच्या बॅट मधनं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्लीन एअर स्ट्राईक, बिग 6. या फटक्यानंतर समीकरण उरलंय 10 बॉल 26 धावेची गरज. ही मॅच पाहिली ना उत्कर्ष, फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं, हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कई समंदर के लिए कभी दरिया नहीं गिरता. ही मॅच खतरनाक राहिली आणि 10 बॉल 26. पुन्हा एकदा कमबॅक. जय महाराष्ट्र चिखलपाडाचं. कॅच टिपलाय, दिले प्रत्युत्तर. नवनाथनं काढली विकेट. फलंदाज बाद. सुमित कारभारी बॅक टू डग आउट.
साठी जितकं रोमॅन्टिक सॉन्ग आहे, क्लायमेट देखील तितकंच रोमॅन्टिक आहे. बट सध्या या माहोलमध्ये ना सध्या टेम्परेचर हाय झालंय, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम अमोल 11 मंगलमूर्ती विराथनचं. याचं कारण काय? धाबे दणाणलेत, कारण सध्या फलंदाजी दमदार केली चिखलपाडा आणि आता गोलंदाजीमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा तितकंच चांगलं योगदान देतीये. पण मॅच ऑन आहे. काय म्हणशील? 9 बॉल बाकी आहेत, 26 बाकी आहेत. नॉन स्ट्रायकर इनला तुषार उभा आहे आणि जोपर्यंत तुषार आहे तोपर्यंत मॅच बॅलन्स होऊ शकतात इथून याही धावा. आता बंटी देखील दाखल झालेत. बंटीकडे देखील ती गुणवत्ता आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 25. पहिल्याच बॉलवरती जो मी उल्लेख केला, बंटीकडे देखील ती ताकद आहे. अगदी येता क्षणी सुमित कारभारी बाद झाले. जिथे सुमित कारभारीने सोडलं तिथून प्रथमेश बंटीने उचललं. बॉल सीमारेषा पलीकडे, दमदार षटकार. नाही, काल आहे ना ज्यावेळी अपयश आलं त्रिशिका 11 श्रीकृष्ण चाफेवाडीला, अनेक जण म्हणत होतं की बंटीला ट्रॉल केला जात होतं. आज आहे ना या बंटीकडे ती संधी आहे. त्याला फक्त इतकंच सांगायचं, न वक्त बदला न मेरे सितारे, मेरे खामोशी के कल थे मारे, लेकिन आज मेरे भाई खुश होंगे, मेरे बल्लेबाजी देखे सारे. आज त्याच्या बॅट मधनं पहिला षटकार आला. मॅच ऑन राहिली आहे. 8 चेंडू 20 धावेची गरज आहे आणि त्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर चिखलपाडाला देखील माहिती आहे तुषार आणि बंटी काय करू शकतो. त्यामुळे नवनाथला विकेट काढावी लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील. कारण जर 2 मध्ये 5 ते 6 आल्या मॅच बॅलन्स, 2 मध्ये 2-3 धावा खर्च झाला तर नक्कीच या ठिकाणी त्याची किंमत बॅटिंग टीमला मोजावी लागेल. बॉल तयार, ओव्हर द विकेट. गती परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द टुर्नामेंट बंटीच्या बॅट मधून आलाय. मास्टर क्लास, सुपर्ब, व्हाट अ शॉट इज दॅट. शॉट ऑफ द टुर्नामेंट बाय प्रथमेश. आणि त्याची बॅट आता फक्त इतकंच सांगतीये, क्या लगता था नहीं लौटूंगा, गलत, जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रथमेश साठी. शशिकांत भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय प्रथमेश साठी 200 रुपयाचं. लगातार 2 बॉल 2 षटकार मारलेत आणि आज म्हणालो ना की मान ऑफ द मॅच घेताना बंटीला पाहायला आवडेल. 3 या ओव्हर मध्ये आलेत आणि हा चौथा येईल का? चालला हा देखील बॉल डीप मध्ये मिड विकेटला आणि इथे थोडीशी मिसफील्ड. सेकंडचा कॉल नकार केलाय तिकडे आणि एकच धाव मिळती आहे. जिकडे बनवायच्या होत्या 12 मध्ये 32 खर्च झालेत 19. बट मॅच अजूनही ऑन आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडासाठी देखील आणि अमोल 11 मंगलमूर्ती विराथनसाठी देखील 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती अजून इथनं करायच्या 13. 200 रुपयाचा पारितोषिक आला प्रथमेश साठी शशिकांत भोईर साहेबांकडनं. टाइम फिनिश झाला. 3 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा वापरली आहेत, त्यामुळे फक्त 4 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अंपायर्स उमेश सर. 6 बॉल 13 धावा लगातार मारलेले बंडीनं 2 षटकार. बट सगळ्यात जास्त कोणता आवडला तर लोबल फुलटॉस वरती त्यांना मारलेला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक परफेक्ट पंच आणि तिकडे मिळालेल्या त्या 6. आणि मॅच आता काय बाकी आहे, 6 चेंडू 13 धावेची गरज. आणि मॅच पाहिल्यानंतर आहे ना प्रत्येक जण फक्त इतकंच म्हणेल, रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ वेळ ती मात्र नक्की बदलते. क्योंकि किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात, यही तो किस्मत का खेळ. कधी ऊन कधी सावली, कधी आयुष्यामध्ये यश तर कधी अपयश, कधी आनंदाचं हास्य चेहऱ्यावरती तर कधी दुःखाचे डोंगर आणि अश्रू डोळ्यांवरती. या साऱ्यांनी भरलेलं हे रंगारंगीतलं क्रिकेट तुम्ही पाहताय. आणि मॅच पाहिल्यानंतर प्रत्येक जण फक्त इतकंच म्हणेल, आता रंगात आली ही मॅच. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. चिखलपाडा वर्सेस विराथन की चिखलपाडा. हु विल विन द मॅच? बॉलर की बैटर की बॉलर? फलंदाज प्रथमेश की गोलंदाज हर्षल? एकाच्या नावामध्ये यश आहे, दुसऱ्याच्या नावामध्ये स्माइल आहे. कोणाच्या वाट्याला आनंद येईल? पहिला बॉल आणि पहिला चालला यष्टी रक्षकाच्या हातात. हर्षलनं पहिला जबरदस्त टाकलाय आणि दबाव वाढलाय.
दबाव वाढलाय आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या अमोल 11 मंगलमूर्ती विराथन वरती, कारण समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. 5 बॉल 13 रन. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. क्षेत्ररक्षक फक्त 4 आहेत ऑन साइडला, तरी देखील एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, आणि ऑन साइडला 2 आहेत, एक डीप लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. गॅप मोठ्यात. बंटी काय एअर स्ट्राईक करेल की गॅप शोधेल? एखादा 6, एखादा 4, एखादी डबल या बॉल वरती पाहिजे विराथनला, तर दुसऱ्या बाजूला चिखलपाडाला हवी आहे विकेट. आणि हा चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. हा देखील येतोय डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. मागच्या ओव्हर मध्ये कहाणी काय होती? लगातार 2 6 मारले होते. इथे आता कहाणी बदलेल का? अंपायर्सनं घेतलाय या ठिकाणी आपण पाहताय DRS चा इशारा, आणि तो DRS अपील केलाय बॅटिंग टीमनं. 4 बॉल 13 रन की आता समीकरण बदलेल हे आपल्याला समजेल. फिल्डिंग सेट करून घ्या आपण, थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हा फेअर बॉल जो DRS होता आता तुम्ही तो गमावलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 4 रन बाकी आहेत 13. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. पाहू शकता बॅटर शफल झाले होते, ऑफ स्टंपला उभे होते, आणि सेकंड वाईड लाईनच्या आतून बॉल आलाय, म्हणजे हा डॉट बॉल आहे. इथे फटका चांगला आता बॅटच्या मधोमध आणि मैदानाच्या बाहेर. इतका लांब मारलाय ना की हा मॅच बॉल परत आला तर आपण म्हणूयात की तो बॉल बॉय आहे ना, फक्त प्रथमेशच्या फटक्यांचा दिवाना आहे. आणि हा षटकार आला आणि समीकरण बदललाय. येणारे 3 बॉल 7 रन. कम ऑन डीजे. जिंकेल की चिखलपाडा जिंकेल? चिखलपाडा पराभवाचा धक्का विराथनला देणार की विराथन पलटवार करणार? बॉल शिल्लक आहे 3, रन बाकी आहेत 7. हा महत्वाचा बॉल आहे. हर्षल तयार आहे आणि तो चाललाय सरळ मिड ऑनला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पुढे सरकतोय. सिंगल कंप्लीट. 2 देखील बनतील. हो, 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. इथे जर एक सिंगल आली असती ना, समीकरण 2-6च असतं. बट आता 2 आले, 2-5 बाकी आहेत. फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाकी आहेत. एखादा चौकार जरी आला तरी सुपर ओव्हर मध्ये ही मॅच जाण्याच्या चान्सेस बाकी आहेत. आता बंटीने जी बॅटिंग केली आहे ती तुम्ही पाहताय. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, 1 डबल 1 सिंगल. अवघ्या 7 बॉल मध्ये 21 त्यानं केलेत. आणि मॅच पाहिली ना, KGF मधलं एक वाक्य आठवतं, डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल करके देख तू भी एक सिकंदर है. इथे टप्पा चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातात, आणि बंटीनं का सोडलं? शफल झाल्यानंतर देखील त्यानं का सोडलं? हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण 2 चेंडू 5 ची गरज होती. इथे संधी अगदी धोका पत्करायला हवा होता, तो त्यानं पत्करला नाहीये. आणि कौतुक व्हायला हवं गोलंदाज हर्षलचं. बॅटरच्या फुटवर्कला टेस्ट करताना तो दिसलाय. एक चांगला बॉल त्यानं डिलिव्हर केलाय आणि मॅच येऊन थांबली आहे. अंतिम 1 बॉल आणि 5 ची गरज. 1 बॉल 5. चला, वेळ जास्त जातोय. प्लीज थोडं फास्ट खेळा. हेल्पलेस डगआउट. रितेश अँड ऑल टीम, सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल काही क्षणातच गायब झाली आहे. बट सध्या मैदानावरती तो आनंद परत आणेल का प्रथमेश, की हर्षल विजयाचा आनंद देईल? जय महाराष्ट्र. चिखलपाडा टीमला 1 बॉल 5 रन. 4 आल्या तर सुपर ओव्हर. बंटीच्या बॅटला कनेक्ट झाले 3, तिन्ही बाहेर गेलेत षटकारासाठी. त्यामुळे हा बॉल कनेक्ट होऊ द्यायचा नाही हर्षलला, आणि बंटीला कनेक्ट करायचंय कमीत कमी 4 नाहीतर 6. फिल्डिंग मध्ये चेंजेस. आता 1 लॉंग ऑफ, ऑन साइडला 3. सुपर ओव्हरची चान्स आहे. जर बंटीनं ट्राय केलं कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन सर्कलच्या आत. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. शिवनेरी चषक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 5 धावेची गरज. मैच फिनिश. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है.
कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले मॅच जातीये पुन्हा एकदा प्रथमेशला आणि त्याच्या बॅटनं फक्त इतकंच सांगितलं, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम, और प्रथमेश बंटी को था ये भरोसा मेरे हौसलों के सामने ये आसमां भी थोड़ा कम है. एक बॉल 5 ची गरज आणि तदनंतर आलेला कडक 6 आणि प्रथमेशच्या बॅटने इतकं सांगितलं, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और सफाले में आप आकर क्रिकेट खेल रहे हो तो हार कर जीतने वाले को लोग यहाँ प्रथमेश कहते हैं.